मिळाले. त्याचप्रमाणे मैदानाचे मालक सीताराम बनवटे यांचं सुद्धा या ठिकाणी आभार. चामटोली संघाने स्टेजच्या इथे यायचंय. या चामटोली संघाचे खेळाडू या ठिकाणी स्टेजच्या इथे पाठवायचं लवकरात लवकर. चामटोली संघाचे कॅप्टन इथे यायचंय. दरम्यान चालू सामना कान्होर विपक्ष जांभिवली. लवकरात लवकर सामना चालू करायचा, आपल्याला अंधार पडताना दिसतोय. लगेच हा पहिला बॉल त्या ठिकाणी चालू करायचा आहे. जांभिवली पहिला चेंडू हवेत जाताना आपल्याला दिसतोय लॉंग ऑनच्या दिशेने. बघूया काय करते मैदानात. आणि हा चेंडू सुरक्षितरित्या पहिला गडी बाद. फर्स्ट विकेट ऑन गोल्डन डक. निश्चितच इथे मात्र फलंदाज होतोय बाद. पहिल्या चेंडूवर या ठिकाणी पहिला गडी बाद होतोय. या ठिकाणी चामटोली संघाला बाय भेटलेली आणि तो संघ दुसरा चेंडू आपण बघतोय निर्धाव. ते मात्र चामटोली संघाला बाय मिळाले आणि डायरेक्ट फायनल खेळण्याची संधी. आणि यानंतर मात्र या सामन्यातील विजयी संघ आणि धारोल यांची मॅच होईल आणि त्यामधून जो विजय होईल तो संघ फायनल मध्ये खेळताना दिसेल आपल्याला. मागच्या सामन्यामधील सामनावीर दिनेश. मी जगदंब ब्रॉडबँडचे प्रतीक पवारांना विनंती करेन की मॅन ऑफ द मॅच आपण द्यायचे. दिनेश सामनावीर मागच्या मॅच मधील. दरम्यान चालू सामन्याकडे आपण वळूया. सोनू पहिल्या चेंडूवर विकेट घेतल्यानंतर दुसरा चेंडू निर्धाव. अक्षय आणि नवीन फलंदाज तेजस वैभव. धावसंख्या 0. ते मात्र तेजस बाद झाल्यानंतर नवीन येणारे फलंदाज वैभव आपण पाहतोय. नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय अक्षयला. चे खेळाडू कृपया विनंती आपण बाउंड्रीच्या थोडंसं बाहेर लांब थांबायचंय. विक्की तसंच रोहन यांना विनंती असेल कृपया आपण थोडं मैदानाच्या बाहेर थांबायचंय. धन्यवाद. बघा पुढील चेंडू डीप मिड विकेटला. दरम्यान एक धाव घेतली जाते आणि खातं ओपन होतंय कान्होर संघाचं. हा सामना 2 षटकांचा असेल विदाऊट पॉवर प्ले. काराव संघ पुन्हा एकदा आपल्याला विनंती आहे थोडंसं बाउंड्री पासून दूर आपण थांबायचंय. कृपया सहकार्य करायचंय. काराव संघ विकी आपल्या संघाला मार्गदर्शन करायचंय. धन्यवाद. एक धाव आतापर्यंत कान्होर संघाला. पुढील चेंडू पुन्हा एकदा गुडलँडचा चेंडू इथे बघतोय आपण. दरम्यान पुन्हा एकदा एक धावे समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 बाद 2. मगाशी जे चिठ्ठी आपण उडवली त्यामध्ये आपल्याला निकाल आला की चामटोली संघ डायरेक्ट त्यांना फायनलचं तिकीट टू फायनल मिळालेलं आहे चामटोली संघाला. आणि इथे आपण बघितलं पुन्हा एक धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का. दरम्यान थोडा गच्चाळ फिल्डिंगमुळे 2 धावा या ठिकाणी घेतल्या गेल्यात. धावसंख्या 4. 1 बाद 4. निश्चितच इथे मात्र 4 धावा धावपळकावरती पाहतोय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत जांभिवली बी संघाची. धावसंख्या 4. लवकरात लवकर सामना पुढे न्यायचा आहे. जास्त वेळ खर्च घालवू नका. निश्चितच आपल्याला टीम मिटिंग करायची असते परंतु आता तेवढा वेळ आपल्याकडे नाहीये. आपल्याला पेनल्टी रोखायची असेल तर लवकरात लवकर सामना पुढे न्यायचा आहे. पुढील चेंडू बघा लोअर फुलटॉसचा चेंडू. इथे झेलची शक्यता आहे परंतु चेंडू जातोय सीधा सीमारेषे पलीकडे. बिगेट चौका षटकार. यस निश्चितच या 6 धावा ते मात्र निर्णायक ठरू शकतात. निर्णायक क्षणी आलेला हा षटकार आपण पाहतोय.
त्याला लगेचच सामना सुरू करायचा आहे. जास्त टीम मीटिंग करायची नाहीये. व्हॉलेंटियर आपण लगेचच चेंडू द्यायचा आहे शिळ मैदानामध्ये. संघाचे कमिटीचे सर्व व्हॉलेंटियर्स आपल्याला विनंती आहे आपण थोडं बाउंड्रीवर पेट्रोलिंग करायचंय. शेवटचे काही मॅचेस राहिलेत. लहान सर्व सार्थक जीवन सर्व नंतर आपल्याला सर्वांना जोरदार पार्टी आहे कमिटीकडून. थोडंसं सहकार्य करायचंय. आर्यन प्रणव ऋग्वेद सर्वांनी बाउंड्रीचा ताबा घ्यायचा आहे. दरम्यान धावसंख्या आपण बघतोय 10. धाव फलकावर पहिले षटक मार्गस्थ असताना दुसरा षटक पहिला चेंडू 10 धावा. त्यावेळेस आपण बघतोय डेड बॉल. फलंदाज त्या ठिकाणी तयार नव्हता. 1 ओव्हर 10 रन शेवटची ओव्हर आहे. लवकरात लवकर सामना थोडा स्पीडअप करायचा आहे. पुन्हा एकदा आपण बघतोय 1 धाव. चला लगेच गोलंदाजाकडे बॉल द्यायचा आहे. धावसंख्या 11. धावसंख्या 11. चला निश्चितच पुढचा चेंडू लगेच. निर्धाव चेंडू. ते मात्र 11 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. निर्धाव चेंडू येतोय. दुसरं षटक मार्गस्थ आहे. कितीचा स्कोर इथे ठेवता येतं. बघा पुढील चेंडू. यावेळेस मोठ्या फटक्याचा प्रयत्न होता परंतु दरम्यान 1 धाव घेतली जाईल आणि एका धावेत समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 बाद 12. 1 बाद 12. दरम्यान रिटायर हर्ट बॅट्समन. रिटायर हर्ट नवीन फलंदाजाने लवकरात लवकर जायचंय. पुढील फलंदाज थोडासा दुखापतग्रस्त झालाय फलंदाज. कृपया पुढच्या फलंदाजाने तयार राहायचंय बॅट घेऊन. आपण इंटरनॅशनल मध्ये सुद्धा बघतो नवीन फलंदाज नेहमीच तयार असतो. एक क्रिकेटची शिस्त आपण पाळतो आणि रिटायर हर्ट झाल्यामुळे पुढील फलंदाज मैदानावर. दरम्यान धावफलक 11. दरम्यान मान्य श्री 12. संतोष बनोटे या संतोष कडव यांचे इथे आगमन झालेले. त्यांचं जांतराचा मित्रमंडळ शीळ यांच्यातर्फे हार्दिक स्वागत. धावसंख्या 12 धावा धावपलकावरती. आणि यावेळेस बघतो आपण डीप स्क्वेअर लेगला 1 बाउन्स चौकार. धावसंख्या 16. निश्चितच इथे मात्र अक्षयच्या बॅटमधून आलेला चौकार. चला स्पीडअप करा. धावसंख्या 16. 1 बाद 16. येणारे 2 चेंडू किती धावा. पुन्हा एकदा आपण बघतोय मोठा फटका आणि त्या ठिकाणी कोणतीही चूक करत नाहीये. गडी बाद. इथे मात्र फलंदाज अक्षय बाद होईल. धावसंख्या 16 आणि शेवटचा चेंडू बाकी आहे. लवकरात लवकर कांदूर संघाने पुढचा फलंदाज पाठवायचा आहे. अंकित. शेवटचा चेंडू. धावसंख्या 16. मला वाटतं 20च्या पुढे गेला तर नक्कीच 2 ओव्हरमध्ये चेस करणं कठीण जाईल. निश्चितच परेश इथे मात्र जसा जसा अंधार पडत जाईल तसा जसा चेंडू 6 वर जाणं मुश्किल होत जातोय. त्याच दरम्यान ही धावसंख्या मोठी ठरू शकते. 16 धावा धावपळकावरती आपण पाहतोय. चला लगेच सामना सुरू करा लवकरात लवकर. चला लवकरात लवकर क्वार्टर फायनलचा सामना आपल्याला अजून सेमीफायनल आणि फायनल खेळवायची आहे. लवकरात लवकर शेवटचा चेंडू. 16 धावा. आणि हा बघा काय सुरेख असा स्कूप शॉट. 1 बाउन्स 2 बाउन्स चौकार. धावसंख्या 20. जिंकण्यासाठी 21 धावांची गरज असेल आणि कानोर संघाला सुद्धा विनंती आहे लवकरात लवकर आपण फिल्डिंग लावून घ्यायची. 12 चेंडू मध्ये 21 धावांची आवश्यकता. मात्र येणारे 12 चेंडू
आणि 21 धावांची गरज. इथे मात्र चांगली धावसंख्या म्हणावी लागेल कानूर संघाने उभारलेली. यापुढील सामना असेल चालू सामन्यामधील विजयी संघ आणि धारोळा यांच्यामध्ये. धारोळ संघाने आपल्या कॅप्टनला इथे पाठवून ठेवायचंय. या सामन्याचा विजयी संघ आपल्याला मिळाला की आपण लगेच त्या ठिकाणी टॉस करणार आहे. धारोळ संघ कृपया आपल्या कॅप्टनने स्टेजचे ते उपस्थिती लावायची. चला कानोर लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्यायची. आणि जांभिवली संघ आपले सलामीचे 2 फलंदाज लवकरात लवकर पाठवायचे. आणि जांभिवली संघाला एक विनंती असेल, आपला पुढचा फलंदाज सुद्धा तयार ठेवायचा आहे. जाणताराच्या कमिटीचे मान्य श्री दत्तात्रय बनोटे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपलं स्वागत आहे. जाणताराच्या कमिटीचे सर्व मान्य श्री दत्तात्रय बनोटे अष्टपैलू कामगिरी करताना आपण कमिटीसाठी त्यांना खूप वर्ष पाहत आलो आणि सर्वांचे मार्गदर्शक यांचं आगमन झालंय. आपलं स्वागत आहे. चला कानूर संघ अंपायर दोन्ही अंपायरने लवकरात लवकर मॅच चालू करायची. दरम्यान आपण पाहतोय चेतन ग्राफिक्स यांच्यातर्फे आपल्याला विविध प्रकारचे बॅनर्स उपलब्ध झाले. त्यांच्याकडे अर्जंट डिजिटल बॅनर, स्टार बॅनर, विनायक प्रिंट तसेच वन वे विजन सर्व सुविधा उपलब्ध आहे अर्जंटमध्ये त्यांच्याकडून. त्याचे सर्व चेतन विषय. चला 12 बॉल 21 जांभिवली संघाकडून फलंदाज जय आणि संदेश आणि गोलंदाज अक्षय. लगेचच आपण पुढच्या सेकंड्स मध्ये हा सामना चालू करूया. 12 बॉल 21 क्वार्टर फायनलचा हा सामना. थोडस संध्याकाळी ड्यू फॅक्टर असल्यामुळे काहीच चेजिंग कठीण या ठिकाणी होऊ शकतं. त्यामुळे आता आपण टॉस जिंकून बॅटिंगचा कल घेताना दिसतोय हरेश. निश्चितच इथे मात्र जास्तीत जास्त व्हिजिबिलिटीमध्ये बॅटिंग करण्यासाठी टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा फैसला असू शकतो. अक्षय बनोटे आपण स्टेजवर यायचंय. मान्य अक्षय बनोटे. पहिला चेंडू आपण बघितला, उचलण्याचा प्रयत्न केलाय. दरम्यान एक धाव घेतली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का? दरम्यान नकार दिला जातो. पहिल्या चेंडूवर 1 धाव आणि आता मात्र 11 बॉलमध्ये 20 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेज. निश्चितच इथून पुढे मात्र येणारे 11 चेंडू आणि 20 धावा. चांगली गोलंदाजी आहे जांभिवली संघाला कानोरकडं. विनंती आहे, आपण जास्त टीम मीटिंग नका करू. आपल्याकडे वेळ नाहीये. आधीच आपण इथे स्ट्रॅटेजी प्लॅन करून जायला हवं. लवकरात लवकर आपल्याकडे वेळ कमी आहे. कृपया आपल्याला विनंती आहे. 11 बॉल 20. कुडलेंचा सुरेख चेंडू बघा. फलंदाज बीट होतोय. सुरेख गोलंदाजी. आपण मागच्या काही 2-3 मॅचेस पासून गोलंदाजीमध्ये कमाल पाहायला मिळतीये. निश्चितच मागच्या मॅच मध्ये सुद्धा पाहिलं असेल काय सुंदर गोलंदाजी कानोरच्या माध्यमातून आपण पाहिली. ते मात्र पुन्हा एकदा त्याच पद्धतीची गोलंदाजी होताना दिसते. 10 बॉल 20. आता आव्हान मात्र थोडंसं कठीण होत चाललंय. मोठ्या फटक्यांची गरज असेल जांभिवली संघाला. संदेश आणि जय. पुन्हा एकदा आखूर टप्प्याचा चेंडू यावेळेस मात्र भिरकावून दिलाय. जातोय एक टप्पा सीमा रेषेपलीकडे. चौकार. धावसंख्या 5 आणि आता मात्र आणखीन 9 चेंडू मध्ये 16 धावांची आवश्यकता असेल जांभिवली संघाला. निश्चितच या चौकारानंतर मात्र सामना थोडासा पुढे जातोय आणि येणारे 9 चेंडू आणि 16 धावा इथून पुढे फिल्डिंग मध्ये चेंज करताना दिसत आहेत. चला 9 चेंडू 16 धावा. पुढील चेंडू बघूया काय होतंय. गोलंदाजी मार्कवर अक्षय. फुल्लेंचा चेंडू सुरेख असा. फलंदाज पुन्हा एकदा बीट होतोय. बघा गोलंदाजीमध्ये आता परिवर्तन. गोलंदाजी मागच्या 3-4 मॅचेस पासून आपल्याला कमाल करताना दिसतीये. दरम्यान 8 चेंडू मध्ये आता 16 धावांची आवश्यकता. 8 बॉल 16. निश्चितच इथून पुढे मात्र 8 चेंडू आणि 16 धावा.
मात्र कट लागतोय, चेंडू सतरक्षक हातामध्ये. इथे मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु डायरेक्ट हिट झाला नाहीये. आता मात्र 7 बॉलमध्ये 16 धावांची आवश्यकता. आता या चेंडूवर बिग हिट जर का आला तर काहीसा शेवटच्या षटकामध्ये हे आव्हान जिवंत राहील. 7 बॉल 16 कंपल्सरी चेज. 7 बॉल 16. सुरेख असं षटक हाताळतोय अक्षय. यावेळेस पुन्हा एकदा आपण बघतोय खेळून ठेवले फलंदाजाला आणि सुरेख असं षटक. फक्त एक चौकार आणि एक सिंगल असे 5 धावा दिल्या आहेत अक्षयने. आणि आता मात्र 16 धावांची गरज असेल येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये. निश्चितच आता मात्र येणारे 6 चेंडू आणि 16 धावा. पाहूया कोण जिंकेल. इथून मात्र जर मोठे फटके आले तर मात्र सामना जांभिवली संघाकडे झुकू शकतो, परंतु इथे मात्र चांगली गोलंदाजी सातत्याने राहिले कानोर संघाची. आता मात्र गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय ऋत्विकला. चला लवकर दुसरं षटक घेऊन यायचे ऋतिक. आपल्याला 6 चेंडूमध्ये 16 धावा डिफेंड करायच्यात. आणि फलंदाजी मार्कवर जय आणि संदेश नक्कीच बघा. पहिल्या 2 चेंडूमध्ये मोठा फटका हवा असेल जांभिवली संघाला. 6 बॉल 16. आणि सुरेख असा यॉर्करचा पहिला चेंडू निर्धाव. आता मात्र विन प्रेडिक्शन काहीसं कानोर संघाच्या दिशेने झुकताना आपल्याला दिसतंय. 5 चेंडूमध्ये आता 16 धावांची आवश्यकता. बघा शेवटच्या 7 चेंडूंमध्ये फक्त 5 धावा दिल्यात. निश्चितच परेश, इथे मात्र वारंवार चांगली गोलंदाजी दिसते कानोर संघाची. पुन्हा एकदा रिव्हर्सचा प्रयत्न, परंतु एलबीडब्ल्यूचं अपील केले जाते. त्यामुळे एक धाव घेतली जाते आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न बघूया काय घडतंय. 2 धावा त्या ठिकाणी अर्जित केल्या जातात आणि पंचांनी अपील फेटाळून लावले. या ठिकाणी लेग बाईच्या स्वरूपात 2 धावा आपल्याला या ठिकाणी केल्या गेल्यात. एलबीडब्ल्यूचं अपील केलं होतं परंतु फेटाळून लावलंय. 2 धावा या ठिकाणी. आता मात्र येणारे 4 चेंडू आणि 14 धावा. या ठिकाणी पुन्हा एकदा बघतोय आपण चुकतोय फटका आणि दरम्यान एक धाव. पुन्हा एकदा सिंगल डबल्सने आता काही फायदा होताना दिसत नाहीये जांभिवली संघाला. निश्चितच आता मात्र येणारे 3 चेंडू आणि 13 धावा. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं होतं 3 चेंडूमध्ये 13 धावा हव्या होत्या आणि त्या चेस झाल्या नव्हत्या. आता मात्र पुन्हा एकदा दुसऱ्या क्वार्टर फायनलमध्ये सेम फॉर्म्युला, सेम सिच्युएशन इथे मात्र रिपीट होताना दिसते. 2 षटकांचे सामने अतिशय चुरशीचे होताना दिसत आहेत. 3 चेंडू 13 धावा. यावेळेस पुन्हा एकदा कुडल्यांचा चेंडू बघा. सुरेख फलंदाज निर्धाव. मागच्या 2 ते 3 मॅचेस मध्ये जेवढे डॉट बॉल गेलेत हरेश मला वाटते कालच्या अख्ख्या दिवसात गेले नव्हते. निश्चितच परेश, आज मात्र वारंवार डॉट बॉल. ते मात्र चांगली गोलंदाजी राहिली आहे आणि निश्चितच टेनिसमध्ये आता गोलंदाजी सुधारते. गोलंदाजाची चांगली गोलंदाजी होताना दिसते. ते मात्र आता सिंगल डबल्सने काही होणार नाहीये. सामना इथे मात्र फक्त आणि फक्त औपचारिकता बाकी. येणारा 1 चेंडू आणि 12 धावा. ते मात्र इम्पॉसिबल असा समीकरण इथं दिसतंय. यावेळेस आपण बघतोय कानोर संघ या ठिकाणी विजयी होतोय आणि कानोर संघाने आपला कॅप्टन या ठिकाणी लगेच टॉस साठी पाठवायचा आहे. आणि मी मान्य श्री संतोष कडव यांना विनंती करेल आपण या संघासाठी या मॅच साठी